वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आता आपण CTETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत। तर आजची जी 25 ऑगस्ट आहे पब्लिक नोटीसमध्ये आपल्याला आलेलं आहे पब्लिक नोटीस रिओपनिंग ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर 22nd एडिशन ऑफ CTET। जे 22वे संस्करण आहे CTETचं आहे त्याची फॉर्म भरायची रिओपनिंग झालेली आहे, म्हणजे परत फॉर्म भरायला संधी देण्यात आलेली आहे। तर याबद्दलची जी काही परिपूर्ण नोटिफिकेशन आहे ते आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहात। 25 ऑगस्टलाच ही नोटिफिकेशन आलेली आहे, पब्लिक नोटीस आहे आणि सब्जेक्ट आहे अपॉर्च्युनिटी फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द 22nd एडिशन ऑफ CTET। जे 22वे संस्करण आहे CTETचं, CTET काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्यामुळे CTETचे जे काही विद्यार्थी आहेत, नवीन विद्यार्थी, यांना संधी मिळणार आहे। परत CTETची जी फॉर्म भरायची विंडो आहे ते ओपन झालेली आहे 25 तारखेपासून, तर 1 सप्टेंबरपर्यंत ते विंडो ओपन राहणार आहे। तर बघा परिपूर्ण माहिती बघूयात। द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE हॅज बीन कंडक्टिंग द सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट CTET, a total of 21 edition of CTET have been conducted so far. The result of 21st edition of CTET was declared 30 मार्च 2026। म्हणजे जे काही 21वे संस्करण होतं CTETचं त्याचा जो रिझल्ट आहे तो 30 मार्च 2026ला लागलेला आहे। ॲज नोटिफाईड वाईड पब्लिक नोटीस डेटेड 8/5/2026। जे काही पब्लिक नोटीस आहे ते 8/5/2026ची होती। द ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस फॉर द 22nd एडिशन ऑफ द CTET वॉज ओपन फ्रॉम 11/5/2026 टू 10/6/2026। याचं जे काही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते 8/5/2026ला आलं होतं आणि त्याचबरोबर 11/5/2026 ते 10/6/2026 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची डेट होती। नंतर पुढे काय झालं, द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वाईड इज जजमेंट इन रिव्ह्यू पिटिशन्स, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन टाकण्यात आलं होतं। डायरी नंबर त्यांनी दिलेला आहे 53434252025 इन सिव्हिल अपील नंबर 1385/2025 has emphasized the need to afford eligible teachers a reasonable opportunity to comply with the statutory requirement of acquiring the prescribed TET qualifications। आता जे काही शिक्षक TET किंवा CTET क्वालिफाईड झालेले नाही आहेत आणि जे वंचित आहेत त्यांच्याकरिता हे विंडो ओपन करण्यात आलेली आहे आणि ज्यांनी फॉर्म भरलेले नसतील त्यांनी या 5 ते 6 दिवसात फॉर्म भरून घ्यायचे आहेत। इन विच ऑफ द अफोराइसेड अँड इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ कॅन्डिडेट इट हॅज बीन डिसाइडेड टू प्रोव्हाइड अँड ऑपॉर्च्युनिटी टू ऑल एलिजिबिलिटी कॅन्डिडेट who could not avail themselves of the earlier application window by opening the online application portal from 25/8/2026 to 1/9/2026। म्हणजे 25/8/2026 ते 1/9/2026 यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत CTETचा फॉर्म भरला नव्हता आणि ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट बाकी होता अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेण्याकरता आवाहन करण्यात आलेलं आहे। कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी सक्सेसफुली कम्प्लिटेड अँड सबमिटेड देअर ॲप्लिकेशन नीड नॉट अप्लाय अगेन। ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांना परत गरज नाही आहे फॉर्म भरण्याची, परंतु ज्यांनी फॉर्म भरलेले नाही आहेत अगोदर त्यांना जर फॉर्म भरायचा असेल तर ते परत CTETचा पहिल्यांदाच CTETचा फॉर्म भरू शकतात। द रिवाइज डेट ऑफ 22nd एडिशन CTET एक्झामिनेशन विल बी अनाउन्स आफ्टर क्लोजर ऑफ द पोर्टल। हे जे 1 तारखेला ऑनलाईन फॉर्मचं जे पोर्टल बंद झाल्यानंतर जे काही एक्झामिनेशनची डेट आहे ते लवकरच अपडेट करणार आहेत, म्हणजेच 2 सप्टेंबरच्या नंतर। तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।